मुंबईच्या धारावीमध्ये एटीएम व्हॅनमधून 1.5 कोटींची रक्कम लुटण्यात आली आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। गाडीच्या काचेवर टकटक करून कारवर घाण पडल्याचं सांगत लूट करणाऱ्या टोळीवरच या प्रकरणी संशय आहे, कारण व्हॅनमधूनही अगदी तशाच पद्धतीने लूट करण्यात आली। 3 वाजण्याच्या सुमारास धारावीच्या ओएनजीसी कंपनीसमोर ही व्हॅन आली। व्हॅनमध्ये ड्रायव्हरसह 3 कर्मचारी होते, जे एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी गेले, पण व्हॅनमध्ये 1,56,00,000 असलेली आणखीन एक पेटी होती आणि त्याच वेळेला एका टोळीनं 10 रुपयांच्या नोटा पडल्याचं ड्रायव्हरला सांगितलं। दोघा जणांनी ड्रायव्हरचं लक्ष वेधत त्याला व्हॅन बाहेर काढलं आणि तोपर्यंत टोळीच्या इतर साथीदारांनी तुटलेल्या काचेतून हात घालत दरवाजा उघडून पेटी लंपास केली। फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये ही घटना घडली। टकटक टोळीची कार्यपद्धती नक्की काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काचेवर टकटक करून कारवर घाण पडल्याचं सांगायचं, खाली पडलेले पैसे तुमचेच का असं विचारायचं, विनाकारण धडक देऊन जाब विचारत लुटायचं, गाडीच्या सीटवरच्या किमती वस्तू अलगद उचलायच्या।